खेळाखार धारूर मेसा ही ऐतिहासिक भूमी आहे आणि म्हणून मला आवाज तुम्ही टाळा आणि म्हणून महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास ज्या राजाने उभा केला महाराष्ट्र म्हणजे ऐरागैरांचा नाहीये महाराष्ट्र म्हणजे अठ्ठापगड जाती आणि बाराबोलीकरांचा आहे महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि महाराष्ट्र उभा करताना प्रचंड त्रास भोगावा लागला आणि म्हणून ही बलिदानाची भूमी आहे ही पराक्रमाची भूमी आहे राजा हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजा सांगतात बाळासाहेब शत्रू लय मोठा आहे राजा शौर्य शिकवलंय तुम्हाला ताई आता लेकरांना शौर्य शिकवणं गरजेचं आहे कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम आणि बीजवार व्हावे नाम धर्म म्हणजे वसुदेव कुटुंबकम धर्म म्हणजे हे विश्वची माझे घर याचा अर्थ धर्म आहे धर्म म्हणजे जे का रंजने गांजने जास्ती भई तो आपुले तोची साधुवळ भावान ठेवते त्याची जाणावा याचा अर्थ धर्म आहे आणि म्हणून राजाने महाराष्ट्र उभा केला या पुण्यावर घरवाचा नांगर फिरला आणि मग सोड्याचा नांगर घेत बाळासाहेब जिजाऊ महाराष्ट्रात पुण्यावर बाळासाहेब जिजाऊच्या पोटी ज्यावेळेस शिवदत्त जन्माला येणार राजे पोटात होते आई साहेबांना डोहाळे लागले डोहाळे आंबट खायचे नाहीत डोहाळे तिखट खायचे नाहीत आणि डोहाळे माती खायचे नाहीत महासाहेबांना डोहाळे लागले महासाहेब सांगतायत मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय महासाहेब सांगतायत मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय मला सिंहावर बैसावंसं वाटतंय मला समजेली चालवण्याचं वाटतात मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात मला दानपट्टे फिरवा दुश्मनांच्या गर्द फिरवात पुन्हा एकदा हा भगवा त्या महाराष्ट्रावर फडकवत ऐका माझ्याकडे लक्ष द्या 10 मिनिटं सोबत आपण महाराष्ट्र उभा राहिला महिलांनी राजांनी आवाज दिला मावळ्यांना यसादी येशील का बाबा साहेब राजा येणार की राजा विचारतात यसाजी तर तुझी जात नाही विचारलं की राजा बहिर्जी नाईक रामोशी समाजाचा बहिर्जीच्या मर्द्या जात कधी चालली नाही बहिर्जी नाईक हे असं अपरिचित पात्र आहे की ते कधीच इतिहासात पुढे आलं आहे एका क्षणात राजाला मी करून द्यायचं नाही बहिर्जी कसा दिसाय इतका प्रचंड त्यागाचा मावळा हा बुडभर मावळा गोळा केला या महाराष्ट्रावर सातारावर आदिल आले मुघल आले आणि निजाम आले ही थया थया नाचायला सुरुवात केली आणि डच आणि फ्रेंच महाराष्ट्राच्या सातारावर बसले आणि मग राजाने स्वप्न पाहिलं आईने सांगितलं राजा हा महाराष्ट्र तुम्हाला उभा करायचा आया बहिणींची तुटली गेली आहे शेतकरी हवालदिल झालाय आणि भगव्याचा रंग अंगूक पडलाय हा सह्याद्री भीक मागत होता रयत वाचवा आणि म्हणून वेळ कमी त्यामुळे थोडस बाइंडिंग केलाय प्रसंग परत आधी कधी आलो तो मोठा प्रसंग सांगेल कोणाला चांगलं जवळ काळजी करू नको बरा खुश राहील काय माहिती का याचा पोवड्याला थोडा तुफान लागतं आम्हाला चला आता ऐका आणि आई शौर्य निर्माण झालं या महाराष्ट्रात शिवरायांच्या छायेखाली हे मावळे खऱ्या अर्थानं उभे होत होते तानाजी मालुसरेंसारखा मावळा महाराष्ट्रात निर्माण झाला आणि मग तानाजी म्हणजे जेवढं प्राण राजाचा एक एक माणसं उभी राहिली आणि मग महाराष्ट्र उभा राहिला ये भूमि संतों की है ये भूमि प्रभु रामचंद्र की है युगा युगातून एक युग प्रवर्तक
जन्माला येतो ज्या वेळेस धर्मावर हानी झाली, ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली, त्यावेळेस प्रभू रामचंद्र या मातीत जन्माला 500 वर्षाचा पारतंत्र्य संपताय आणि पुन्हा एकदा राम येणार आहे. हिंदू धर्माचं दैवत म्हणजे राम आहे. खऱ्या अर्थानं रामाची 2 रथाची चाकं म्हणजे एक धैर्य आणि एक शौर्य म्हणजे राम. समता बंधुता न्याय सांभाळणारा राम आहे. स्त्रीला सन्मान करणारा राम आहे. मला सांगा, प्रभू रामचंद्र दुसऱ्याच्या देशात जाऊन भयानक दुश्मन हा रावण मारू शकतात, तर आपण आपल्या हृदयातला अहंकाराचा रावण का नाही मारू शकत? मारता आला पाहिजे, अहंकाराचा रावण मारता आला पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांनी खूप मोठं कार्य केलं. रामायणातून काय शिकावं? तर रामायणातून भावाभावाचं प्रेम शिकावं. सावत्र भाव होता भरत, पण भरताने सांगितलं, प्रभू जोपर्यंत तुम्ही येत नाही, 14 वर्षाच्या वनवासाला शेवटचा दिवस सूर्यास्त होईपर्यंत